सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर त्या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या आहे त्या लीळांमधून आपल्याला जो समज, बोध, जाणीव करून दिली, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर जोगेश्वरीला आहे, वस्ती केलेली आहे. जोगेश्वरीच्या देवळात वस्ती असतानाच दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांच्या आतल्या चौकामध्ये सकाळचा पूजा अवसर झालेला आणि सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर परमेश्वरांनी सर्व जे आपले कपडे आहे ते सर्व तयार करून अंगणात आसनावर सर्वज्ञ उपविष्ट झालेले आहे. आणि त्याच वेळेस एक वेडसर स्त्री त्या देवतेच्या मंदिरात येते. तिच्या हातात पानदेटासहित कण्हेरीच्या फुलांचा गुच्छ आहे, गोस आहे, आणि ती आत जाऊन त्या देवतेच्या श्रीमूर्तीवरती, मस्तकावरती ती ठेवते. तिथल्या दिव्याच्या तेलानं स्वतःचं तोंड माकले ती नीटनेटकं करते. अर्थात ती स्वतः वेडसर असते, परंतु स्वतःला नीटनेटकं करून त्या देवतेच्या ठिकाणी पूजा अर्चा करून त्या देवतेचं जे दिवा असतो त्या दिव्यातलं जे तेल आहे ती घेते, स्वतःच्या अंगाला लावते, हाताला लावते, तोंडाला लावते. दिव्याच्या वातीचं जे काजळ आहे ते डोळ्यात घालते. देवतेचं जे शेंदूर आहे ते कपाळाला लावते. थोडक्यात अप्रत्यक्षरित्या ती तिथं राहून थोडंसं स्वतःला नीटनेटकं करते आणि जे जे आहे तिथे त्या पद्धतीनं ती वापरते. देवतेला वाहिलेल्या फुलांचं एक फूल निर्माल्य घेऊन आपल्या डोक्यात पण लावते, खोसते. स्वतःचा चेहरा पादराने हाताने झाकून घेत गोंधळलेल्या, उडालेल्या अवस्थेत, संभ्रमावस्थेत ती सर्वज्ञांना म्हणाली, येते आली देवाजवळ हे सर्व नीटनेटकं करून, देव हो, मी तुम्हाला पोचवायला येईन, तुमच्यासोबत येईन, चला पोतं द्या मला, असं म्हणून ती देवाबरोबर निघते. आणि मग ती स्वतः चेहरा झाकायची, गोंधळुळ्यासारखं, थोडंसं लाजल्यासारखं देवाच्या समोर चालायची. देव पाठीमागं चालायचे. ती थांबली का देव तिला श्रीकाराने खुणवायचे, चाल पुढे, असं म्हणून ती पुढं देव पाठीमागं. बाईसांनाही देवाने सांगितलं का द्या यांच्याकडं पोतं आणि चला. मग ती सर्वात पुढे, मग देव पाठीमागे, त्याच्या पाठीमागं बाईसा. अशा पद्धतीनं ती पुढे जायचे, देव पाठीमागं चालायचे. ती उभी राहायची, थोडीशी लाजायची, मुरकायची, देव तिला श्रीकाराने खुणवायचे. आणि असं बराच पुढं गेल्यानंतर ती अचानक थांबते, रुसल्यासारखी करते आणि अर्ध्या वाटेवरच देवाला म्हणते का मी आता येत नाही, तुमच्या पोतं घ्या, मी थांबते. थांबल्यासारखं केल्यानंतर देव म्हणता काय येत नाही? ती म्हणाली ते मी तुम्हाला फसवलं म्हणले, ठकवलं म्हणले. ती थोडीशी वेडसर असते आणि त्या अनुषंगाने देवाला म्हणते मी तुम्हाला फसवलं, ठकवलं. सर्वज्ञांनी स्मित हास्य केलं आणि सर्वज्ञ तिला म्हणतात कुणी कोणाला फसवलं, कुणी कोणाला ठकवलं ते कळेल की म्हटले. आता तुम्ही येताना श्रमल्या, थकल्या, एवढ्या लांब आल्या, आता परत श्रमून थकून परत पुन्हा जाल. आम्हाला तर पुढंच जायचं आहे, त्यामुळे ठकलं कोण, फसलं कोण? तुम्हीच श्रमले, तुम्हीच थकले आणि तुम्हीच ठकले. आणि अशा पद्धतीनं ती पाठीमागे जाते आणि देव पुढे जातात. पिंपळाजवळ तिथं एक झाड असतं, तिथं ते पोतं घेतलेलं होतं. ती म्हणाली देव आता मी जाते. सर्वज्ञांनी अनुमती दिली, मग ती गेली आणि त्याच ठिकाणी मग पुढे जाऊन बार्शीच्या दिवशी सर्वज्ञांनी पिंपळगावला तिथं गमन केलेलं आहे. अर्थात जीव हा वेडसर आहे, स्वार्थी आहे, वंचक आहे, स्वाभिमानी आहे.
आणि अनादि अविद्ययुक्त असलेल्या जीवामध्ये अज्ञान असल्यामुळं स्वतःच्या सुखासाठी, त्या सुखाच्या अभिलाषेपोटी प्रत्येकजण प्रत्येकाला ठकवायला निघाला आहे, फसवलेला निघाला आहे. आणि प्रत्येकाला वाटतं आहे की मी जिंकलो, मी याला फसवलं, याच्याकडून मी हे घेतलं, मी ते घेतलं. परंतु अप्रत्यक्ष देवानी खूप मोठं तत्त्वज्ञान इथं सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कोणाला तरी फसवतो तेव्हा अर्थात आपण फसलेलो असतो. आपण कोणाशी तरी खोटं बोलतो तेव्हा आपण आपल्याशी खोटं बोललेलो असतो. कारण जे कर्म केलेले आहे त्या कर्माचं जे श्रम आहे, ते भोग आहे, तो आपल्यालाच भेटणार आहे. बाह्य अंगाने आपल्याला समोरच्याला फसल्यासारखं वाटवतं आहे, फसवल्यासारखं वाटतं आहे, परंतु आपण फसलेलो असतो. म्हणून ह्या जगामध्ये कोणीच कोणाला फसू शकत नाही, कोणी कोणाला ठकू शकत नाही. जे बी फसणं आहे, जे बी ठकणं आहे, ते स्वतःच आपण स्वतःला करून घेत असतो. कारण ही कर्माची जी गती आहे, ही कर्माची गती अत्यंत सूक्ष्म आहे. आणि जे जे आपण करणार आहोत ते आपल्याला भोगावं लागणार आहे, आपल्या खात्यात ते पडणार आहे. ती वेडसर जरी असली आणि त्या वेडसरपणामध्ये तिनं जे अपेक्षा केली देवाकडून किंवा तिनं जे वर्तन केलं, त्या वर्तनातून देवाने आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान, खूप मोठी समज दिलेली आहे. नैतिकता हा धर्माचा पाया आहे. नैतिकता जोपर्यंत आपण सांभाळत नाही, कोणाला तरी फसवण्याचं, कोणाला तरी ठकवण्याचं, कोणाला तरी लुबाडण्याची जी प्रवृत्ती आपली जोपर्यंत निघून जात नाही, तोपर्यंत आपण दैवराटीचे किंवा परमेश्वराच्या भक्तीचे होऊ शकत नाही. परमेश्वर भक्तीतून आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. हे आपल्याला समजलं पाहिजे, हे आपल्याला कळालं पाहिजे, हे जाणवलं पाहिजे. म्हणून कोणालाही कोणत्याही माध्यमातून, कोणत्याही प्रवृत्तीतून, कोणत्याही विचारातून आपण दुसऱ्याला फसवण्याचा विचारही करू नये. कारण तिथं आपण फसलेलो असतो, ते कर्म आपण जोडलेलं असतं. एखाद्याकडून आपण 2 रुपये 4 रुपये जर घेतले, ते पैसे तर खर्च होणार आहे, परंतु जे घेतलेले आहे ते कोणत्या हेतूने, कोणत्या भावनेने घेतलेले, ते मात्र आपल्या खात्यात पडतं आणि ते आपल्याला भोगावंच लागतं. म्हणून जगात कोणी कोणाला फसवत नसतं, आपणच आपल्याला फसवत असतो. ही जाणीव जर आपण केली तर संत आणि असंत सामुग्रीच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून आपण संत कर्मच करण्याचा प्रयत्न करू. कारण इथं केलेली कोणतीच क्रिया वाया जात नाही. मग ती चांगली असेल तर चांगल्याला उपयोगी पडेल, वाईट असेल तर वाईटाच्या उपयोगी पडेल. ओकटं केलं तर गोमटं, गोमटं केलं तर ओकटं, असं कधी होत नाही. ओकट्यातून ओकटंच, गोमट्यातून गोमटंच निर्माण होत असतं. हा सिद्धांत आहे. त्याच्यामुळं आपण काय करतोय, कोणत्या हेतूने करतोय, कोणत्या भावनेने करतोय, यावरती लक्ष देऊन धार्मिकता जर केली तरच त्या धार्मिकतेचा उपयोग आहे. आणि धार्मिकता हा एक शुद्ध करण्याचा साधन आहे. आपल्या विचारातली शुद्धता, आपल्या मनातली शुद्धता, आपल्या कामातली शुद्धता, आपल्या हेतूतली शुद्धता आणि त्यातून निर्माण झालेली इंद्रियाची शुद्धता, तेव्हाच विकार विकल्प शून्य आपण होऊ शकतो. अन्यथा परमेश्वराच्या प्राप्तीचे बाह्यांगाने केलेला हा आपला जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नातून आपण अधिक फसल्या जातो. जसं जी गाय असते खुट्याला बांधलेली, सुटण्यासाठी तर प्रयत्न करते, परंतु ती सुटू शकत नाही. तसं आपणही भक्ती का करतो आहे, कशासाठी करतो आहे, हे न समजून घेता जर भक्ती करत राहिलो तर अधिक कर्माचे पाश आवळून आपणच फसल्या जाऊ आणि दुःखात पडू. म्हणून परमेश्वरांनी त्या वेडसर बाईच्या निमित्ताने आपल्याला खूप मोठी समज दिलेली आहे. ती वेडसर जरी असली तरी तिच्या मनामध्ये भावना काय होती, की मी आता देवाला सांगते की मी तुमच्याबरोबरच येते, तुमच्याबरोबरच राहील. आणि मधलूनच ती रिटर्न होते आणि देवाला म्हणते मी फसवलं तुम्हाला, ठकवलं, तुम्हाला काय सांगत होते, काय बोलत होते. किंवा तिच्या मनामध्ये काही वेगळ्या विकाराच्या भावना पण असतील, त्यातून ती परमेश्वराला म्हणत होती. पण परमेश्वर सर्व जाणतात, सर्वज्ञ आहे, परंतु त्या जीवाची काहीतरी कणव असावी की ज्या कणवेतो परमेश्वराने तिला दर्शन दिलं, तिच्याकडून थोडा वेळ का होईना श्रमून घेतलं, तिचा कर्मनाश करून तिची योग्यता निर्माण केली. तिचं जे वेडसरपण आहे, त्या वेडसरपणातून शहाणपण परमेश्वराने तिला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवाने जे पेरलेलं असतं ते उगवत असतं आणि ते उगवण्यातूनच हे सर्व काही भेटत असतं. ती रिटर्न गेल्यानंतर परमेश्वर पुढं गेलेले आहे, पिंपळगावला गमन केलं. गावाच्या उत्तरेलाच मळा असतो, त्या मळ्यात पिंपळाखाली आसन देवाचं झालं. आणि बाईसा आणि सर्व भक्तजनांनी मग बार्शीला जाऊन भिक्षा मागून आणली.
आपापल्या भिक्षेच्या झोळ्या सर्वज्ञांना दृष्टीपथ करून पवित्र केल्या आणि मग बाईसांनी सर्वज्ञांचा पूजा अवसर केला. त्या ठिकाणी परमेश्वराचं आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, भक्तजनांचं जेवण झाले आणि थोडा वेळ सर्वज्ञांचा तिथंच पौढ झाला. म्हणजे फक्त विश्रांती स्थान आहे ते. आणि त्यानंतर सर्वज्ञांनी तिथून परत गमन केलेलं आहे. खामगावला देव गमन करतात. दक्षिणेचं गावाच्या खामगावच्या दक्षिणेला झाडाखाली देवाचं आसन झालेलं आहे. बाईसांनी श्रीचरणाचं प्रक्षालन केलं, गुळा झाला, विडा झाला आणि तिथंच देवाचा आराम पण झाला, उपभूट झाला. आणि तेव्हा तिथं नदी असते, नदीच्या पलीकडं जायचं असतं आणि तिथं ते नाव जे आहे, बोट जे आहे, त्यातूनच देव आलेले होते. आता त्यातूनच देवाला परत जायचं आहे. आणि मग ती काही नाव दिसली नाही तिथं, म्हणून उपाध्यांना देव म्हणतात, बटिका नाव पा. ते जाऊन आले तर ते म्हटले नाव काही नाही आहे, ती पलीकडे गेलेली आहे. मग सर्व तिथेच आरोग्य करतात, गोळा करतात, विश्रांती करतात. आणि उपाध्यांना देव परत म्हणतात की बटिका नाव इकडे यायला पाण्यात शिरते का बघा, जा. हो काजी म्हणून ते उपाध्याय जे आहे ते जातात, लांबवर बघतात तर बोट पाण्यामध्ये येताना त्यांना दिसते. आणि मग ते देवाला सांगायला येतात की बोट येत आहे. आणि मग देव सर्व भक्त तिकडं जाण्याची तयारी करतात. बोट आल्यानंतर सर्वज्ञांनी नदीत गमन केलं, नावेत आरोहण झालं, म्हणजे बसले. बाईसा आहे, सर्व भक्त आहे. त्या नावेत बसल्यानंतर त्या नावाड्याने ती बोट वळवायला सुरुवात केली आणि नदीच्या मध्यभागी जाऊन त्याच्या काय मनात आलं काय माहीत नाही, परंतु एक कला आहे, मला काहीतरी येतं आहे किंवा एक प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने मध्यभागी गेल्यानंतर तो बोट अत्यंत स्थिर करून उभी करतो. ती कोणालाच लक्षात येत नाही. त्यांनी बांबू नदीच्या तळाला टेकून नाव थांबवली, थोडा वेळ स्थिर केली आणि ती कला सर्वज्ञांना त्यांनी दाखवली. सर्वज्ञ याने आपल्याला स्वतःची कला दाखवली. सर्व भक्तजनांच्या लक्षात न आल्यामुळं देव स्वतः सांगतात की यांनी आपली कला दाखवली. एवढ्या वाहत्या पाण्यामध्ये, एवढ्या खोलवर पाण्यामध्ये नाव कशी स्थिर करता येऊ शकते आणि ती कोणालाही जमत नाही. त्यांनी ती कला आहे त्याच्याकडे, ती त्यांनी दाखवली. आणि पलीकडच्या काठावरती मग ते घेऊन गेला. सर्वज्ञ नावेवरून उतरले, भक्तजनही उतरले. आता त्यांनी देवाला ती कला दाखवली, एक अपेक्षा आहे, स्वार्थ आहे, माझ्याकडे काहीतरी आहे ते दाखवण्याची इच्छा जीवाची असते. त्याच्या पाठीमागंही लाभ, अभिलाषा असते आणि देव जाणतात. त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी बक्षीस भेटावं या उद्देशाने त्यांनी ती केलेली कला देवाच्या लक्षात आल्यामुळं देव बाईसांकडून पानांचा बटवा घेतात, मागतात. आणि श्रीकरानं सगळा जो बटवा आहे त्याच्यामध्ये मग पान, सुपारी, वेलची, लवंग, वेल जे बी असेल ते सर्व त्याच्या ओटीत रिकामं करतात. त्याला बक्षीस म्हणून ते देतात. आता त्यावेळेस पानाला खूप मोठं महत्त्व असायचं. सुपारी, लवंग, वेलची हे मसाल्याचे पदार्थ दुर्मिळ असायचे. आजही ते भरपूर महागडे आहे आणि त्याच अनुषंगाने तीच परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. देवाने त्यांना बक्षीस दिलं, परंतु त्याच्याकडं कोणत्या प्रकारचा संस्कार नव्हता का त्यांनी देवाला दर्शन केलं, दंडोत घातला, श्रीचरणावरती मस्तक टेकवलं, असं कोणत्या प्रकारचा त्याच्याकडे संस्कार नव्हता. कारण जीव स्वार्थी आहे, त्याला कळतच नाही कोण आहे. त्या दिवसभर त्यांनी कितीतरी लोकांना ये जा करून पोचवलं असेल, आणलं असेल, परंतु देव त्याच्या बोटीत बसले आणि हे कोण आहे याची जाणीव मात्र त्या जीवाला नाही. प्रत्येक ठिकाणी देव गेल्यानंतर त्यांची श्रीमूर्त पाहिल्यानंतर जीव आकर्षित व्हायचे, वेध व्हायचा, वेच निर्माण व्हायचा. देवच त्याला स्थिती द्यायचे, त्यातून त्याला काहीतरी वेगळं दाखवायचे. परंतु यांनी स्वतःची कला देवाला दाखवून आम्ही कसे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. ही जीवाची एक प्रवृत्ती आहे. आवड नाही, संस्कार नाही, त्यामुळे चिकित्सेचा प्रश्न नाही. आणि एकदा का जीव स्वार्थामध्ये अडकला का ह्या ज्या संस्काराच्या गोष्टी आहे, आवडीच्या गोष्टी आहे, चिकित्सेच्या गोष्टी आहेत, थांबून जातात. आणि स्वार्थाच्या पलीकडे जोपर्यंत हा जीव जात नाही तोपर्यंत त्याला संस्कार किंवा आवड किंवा चिकित्सा त्याच्या मनामध्ये निर्माण पण होऊ शकत.
आणि म्हणून स्वार्थाच्या पलीकडे गेलं पाहिजे. जीव स्वार्थी आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा अहेतुक अदृष्टपर विचार करू, सत्य काय आहे, मी कुठून आलो, का आलो, कशासाठी आलो, हे कोण, ते कोण, ही जी चिकित्सा आपण जेव्हा करू, तेव्हाच आपल्या लक्षात येईल की आपलं हित कशात आहे, देवानी सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली. या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेत नाही. लीळा ऐकली, लीळा पाहिली, लीळा वाचली, परंतु त्या लीळेतून परमेश्वराने दिलेली जी समज आहे, जो बोध आहे, ती जाणीव आहे, ती जर आपल्याला कळाली नाही तर त्यातून आपल्याला काहीच भेटणार नाही. आणि म्हणून छोट्या छोट्या लीळा आहे, परंतु देवाने खूप मोठी त्यातून समज आणि ज्ञान जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. तो स्वार्थी असल्यामुळं त्यांनी जी अपेक्षा केली होती परमेश्वरांनी ती त्याची पूर्ण केली. कारण परमेश्वरांचा सगळ्यांची विषय अवस्था आम्ही करतो, जो जशा हेतूने, जो जशा भावाने, जो जशा प्रवृत्तीने जो आमच्याकडे येतो त्याला आम्ही ते देत असतो. अर्थात मागणी तसा पुरवठा, भाव काय आहे, हेतू काय आहे, जाण काय आहे, किती आहे, संस्कार, आवडी, चिकित्सा किती आहे, त्याची अवस्था काय आहे, यातूनच देव त्याला देत असतात. परंतु तरीही त्याची कणव होती का त्याला देवाचं दर्शन भेटलं, दर्शनाचं फळ त्याला नक्कीच भेटेल आणि त्यातूनच मग पुढं त्याची चाल तयार होऊन जाईल. परंतु जर यदाकदाची संस्कार असता, आवडी असती, चिकित्सा असती तर अधिक लाभ भेटला असता. आपल्याला परमेश्वर कळाला आहे, देव कळाला आहे, धर्म कळाला आहे, परंतु आपल्या पाठीमागे संस्कार आणि आवडी आणि चिकित्सा असेल तर अधिक फळ भेटेल. अन्यथा जे भेटायचं ते आपल्याला भेटलेलं आहे, बोध झाला आहे, आपण करतो आहे, पुढं काय करायचं माहीत नसल्यामुळं फक्त एक स्वार्थ आहे, भौतिक जगाच्या सुखापाठी अभिलाषा आहे, त्या भावनेने आपण करत आलो तर ते आपल्याला भेटणार आहे, कारण तेही अर्जित आपण केलेलं आहे. परंतु त्याच्या पलीकडचा जो मोठा लाभ आहे तो जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्या संस्काराला उभं करावं लागेल, त्यातून आवडी निर्माण करावी, चिकित्सा निर्माण करावं लागेल, आणि मग त्यातून जे आपण करू ते आपल्याला उपयोगी पडणार आहे, ते आपल्याला अधिक लाभदायक ठरणार आहे. त्यानंतर नदी पार करून सर्वज्ञांनी तायेश्वराच्या देवळात गमन केलेलं आहे. सोबत भक्तजन आहे. नदीच्या काठावर तायेश्वराचं पसरलेलं विस्तीर्ण असं देऊळ, तिथं असे भरपूर देवळं होते. एका चौकात सर्वज्ञांचं आसन झालं, श्रीचरणाचं प्रक्षालन बाईसांनी केलं, गुळा झाला, विडा झाला सर्वांनी. तसेच नंदीच्या मंडपातून पानेश्वराच्या देवळात गमन केलं. गावाच्या पश्चिमेला असलेल्या टेकावर पानेश्वराचं मोठं देऊळ पूर्वाभिमुख होतं. त्या चौकात कोपऱ्यात ओटा होता, त्याच्यावरती मग तिथं वस्ती झाली. आता देव तिथं वस्ती करतात, मुक्काम करतात. रात्री बाईसांनी पूजा अवसर केलेला तिथं. उपाध्याकडून दूध मागवलं, तांदूळ वेळले. सर्वज्ञांनी वेळीसाठी सर्वज्ञांना बाईसांनी विनंती केली, परंतु देवाची वेळीसाठी प्रवृत्ती नाही, इच्छा नाही. देव म्हणतात मला ती इच्छा नाही, आणि बाईसा म्हणतात बाबा आता हे दूध भाताचं काय करू, मग मी तर ते केलं आहे. आणि देव मग एक रेसिपी सांगतात त्यांना, दही करंबा करा म्हटले. आणि मग बाईसा म्हणते दही करंबा तो कसा करायचा. देव म्हणतात बाई भातात दूध घाला आणि वेलदोडा, लवंग, वेलची, मिरची पूड त्याच्यात टाका, त्यावर ताकाचं बोट लावा, मग भांड्याचं तोंड बांधून रात्रभर ठेवून द्या म्हटले, दही करंबा होईल. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्या दूध भाताचं काय करायचं हे बाईसांना सांगितलं, आणि देवांनी सांगितल्यानंतर त्यांनी ते केलं. आजही आपल्या मार्गामध्ये कोणताही पदार्थ रात्री उरला तर त्याचा काहीतरी नवीन पदार्थ करून सकाळी घेतला जातो, परंतु फेकल्या जात नाही, कारण अन्नाला महत्त्व आहे. आणि नुसतं महत्त्वच नाही तर ते भिक्षांनाचं अन्न हे पवित्रचं पवित्र अन्न आहे, कोणीतरी आपल्याला दिलेलं असतं, भिक्षेच्या माध्यमातून आपण आणलेलं असतं. आणि जर यदाकदाचित आपण टाकून दिलं तर अन्य भजनाचाही दोष लागतो. अशा पद्धतीनं देवाने अप्रत्यक्षरित्या कोणताही पदार्थ नवीन पद्धतीनं कसा बनवायचा आणि तो कसा उपयोगी लावायचा हे सांगितलेलं आहे. दही करंबा होईल, मग बाईसांनी भातात दूध घातलं, त्या पद्धतीनं जे बी देवाने सांगितलं ते केलं, आणि सर्वज्ञांचा त्या ओट्यावरती पोट झाला, वस्ती झालेली आहे. सकाळी सर्वज्ञांनी परिसराला गमन केल्यानंतर तिकडंच देवानी बाईसांना निरोप दिला आणि बोलवलं, कारण देवाला तिथूनच पुढं जाण्याची एक प्रवृत्ती आहे. ते तिथून गांधारीला गमन करतात, आणि गांधारीला गमन केल्यानंतर तिथं पूर्व पश्चिम एक धाबं होतं, अर्थात धाब्याचं मंदिर होतं.
त्याच्यापुढे ओसरी होते आणि त्या ठिकाणी एक तेलाचा घाणा होता. देव ते अवलोकन करतात, बघतात. तिथंच त्या घाण्याच्या समोर एक बाबळीचं झाड असतं आणि त्या झाडाखाली देवाचं आसन होतं. तिथे सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर होतो. मग आणि रात्री बाईसांनी जे देवाने सांगितल्याप्रमाणे दही करंबा केलेला असतो त्याचीच सकाळी बाईसा देवाला आरोगणा करते. गुळा होतो, विडा होतो आणि थोडा वेळ आराम होतो. पौड झाल्यानंतर देव तिथून परत डोमलगावला गमन करतात. डोमलगावला पूर्वेच्या वाटेत एका बाबळीखाली देवाचं आसन झालेलं आहे. तिथंही बाईसांनी श्रीचरण प्रक्षापन केल्यानंतर गुळाविडा झालेला आहे. तिथून परत देव गमन करतात सोमनाथाच्या देवळात. उपाध्यांना पिंपळगावात तांबूळ आणण्यासाठी पाठवलं जातं. सोमनाथाच्या देवळात शिरताना डाव्या बाजूला ओसरीवर देवाचं आसन आहे. गुळाविडा होईपर्यंत विडा झाला, उपाध्य येईपर्यंत सोमनाथाच्या देवळात देवाचं आसन झालं आणि मग ते आल्यानंतर लगेच देव आपेगावला गमन करतात. तिथून निघतात. आपेगावला गमन केल्यानंतर वेशीजवळच मोठ्या दारात महाजन, गावातील प्रतिष्ठित मान्यवर लोक बसलेले होते. देवाला पाहिल्यानंतर ते आदराने उठले, कारण देवाचं इथं अगोदरही गमन केलेलं आहे. काही ओळखीचे आहे, काही अनोळखी आहे. देवाला पाहिल्यानंतर ते उठून उभं राहिले आणि समोर येऊन देवाला दंडोत घातला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आणि तिथं विज्ञानेश्वराचं देऊळ आहे. त्या देवळामध्ये देवाने आता गमन केलेलं आहे. ओसरीवर पश्चिमेकडे श्रीमुख करून आसन झालं. बाईसांनी सर्वज्ञांचं श्रीचरणाचं प्रक्षालन केलेलं आहे. गुळा झाला, विडा झाला. सर्वज्ञांनी आतमध्ये गमन केलं. चौकात वस्त्र ठेवली, अंगी टोपरे काढलं, फुटा परिधान करून आतमध्ये शिवलिंगाजवळ गमन केलेलं आहे. गाभाऱ्यात आसन झाल्यानंतर श्रीकरानं पाणी आपल्या श्रीकारात घेतलं, शिवलिंगावर तर्पण केलं देवानी. उपाध्यांना सर्वज्ञ म्हणाले, बटिका विडा द्या. आता देव ज्यावेळेस या आपेगावला आले, विज्ञानेश्वराच्या मंदिरात आले, त्या गावातले जे महाजन लोक होते, जे त्यांनी देवाला पाहिल्यानंतर आदराने उभे राहिले, देवाला दंडोत केले. आता देव जसे चालले तसे ते सर्व त्या गावातले आपेगावचे जे लोक आहेत ते पण देवाबरोबर आलेले पाठीमाग. आणि त्या देव ज्या मंदिरात जातात ते शिवलिंगाचं मंदिर असतं आणि गावातले सारेच लोक देवाबरोबर आहे. आणि मग देवाने सुद्धा तिथं आपले कपडे वगैरे काढून आणि त्या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहे. थोडंसं पाणी आपल्या श्रीकारामध्ये घेऊन त्या पिंडीवरती तर्पण केलं, अर्थात शिंपडलेलं आहे. आणि मग उपाध्यांना देव म्हणतात, बटिका विडा द्या. सारे लोक बाजूला उभी आहे, बघता आहे. आणि मग त्यांनी साधारणशी 2 पानं सुकलेले, लवंग, वेलची, थोडीशी छोटी सुपारी अशी देवाच्या हातात दिली. देव म्हणतात, हे काय बटिका, देव विडा आहात का म्हटले. हा नको, स्वच्छ करून आणा आणि चांगला देव विडा द्या म्हटले. मग त्यांनी चांगली पानं, चांगल्या सुपाऱ्या, विडा वळगावला. सर्वज्ञांनी ते तिथं भांडं होतं पाण्याचं, त्यामध्ये ते विसळलं, शिवलिंगावर वाहिलं. दोन्ही श्रीकाराने शिवलिंगाला स्पर्श केला आणि सर्वज्ञांनी बाहेर गमन केलेलं आहे. या संदर्भात आता देवानी जवळजवळ 5 ठिकाणी ही लीळा केलेली आहे. शिवलिंगाला विडा वाहिलेली आहे. आता आपल्या विचाराच्या पलीकडचा ही गोष्ट आहे, परंतु आपण चिंतन करू शकतो की अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्वशक्तियुक्त परमेश्वर एका देवतेच्या लिंगावरती विडा वाहतो आणि स्पर्श करतो. का करावं देवाने? आता ती समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे. कारण ज्यावेळेस देव तिथं येतात त्या गावातले सर्व लोक देवाबरोबर येतात आणि मंदिरात जाऊन देव नुसते बसले असते ते लोक अज्ञान आहे. ते देवाकडे काय म्हणून पाहतात? एक गोसावी आहे, एक संन्यासी आहे, एक योगी आहे. वेगवेगळ्या भावनेने देवाकडे बघतात. ते कोणाचे आहे, कोण आहे, काय आहे, काही माहीत नाही, त्यांना अज्ञान आहे. आणि त्यामुळे जर देवाने ते असं केलं नसतं, अरे ही संन्यासी असून योगी असून इथं आमच्या देवतेला त्यांनी काही केलं नाही, अशी भावना निर्माण होऊन ते विपरीत होऊ शकले असते, भकनं केलं असतं, दोष पण घेतले असते. आणि देवाकडं येऊन त्यांना जे मिळवायचं होतं किंवा देवाला जे त्यांना द्यायचं होतं ते देवाला देता आलं नसतं.
ते उलट भकन करून दोष लावून नित्यनरकाच्या चालीची वाटचाल त्यांची सुरू झाली असते. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा का जो तत्त्वज्ञानाशी निगडीत आहे. देव ज्यावेळेस अन्य मंदिरात जातात, त्या अन्य मंदिरात गेल्यानंतर तिथं बसतात, तिथं पूजा अवसर होतो, उठतात किंवा अशा ठिकाणी विडे ठेवतात आणि तिथं देव स्पर्श करतात. अर्थात त्या देवतेचं जे सामर्थ्य आहे ते तिथून काढून टाकतात. मग देवतेचं सामर्थ्य नाही आहे, मग सामर्थ्य कोणाचं दिलं? परमेश्वराने स्वतःचं दिलेलं आहे. संबंध दिला म्हणजे सामर्थ्य दिलं. दया माया कृपा करुणा ही शक्ती निक्षेपिली. आणि तिथं आजही पूजा अर्चन होते, परंतु त्या देवतेच्या अनुषंगाने लोक येतात, त्याला त्या देवता समजून भजन करतात, पूजन करतात. परंतु त्यातला एखादा असा जो आहे कोणी की जो अहेतुक भावाने, शुद्ध भावनेने मला देव व्हावा, मला देव मिळावा, सत्य जाणण्याच्या उद्देशाने जेव्हा येईल, तेव्हा त्यांनी केलेली जी क्रिया आहे ती मात्र देवतेपर्यंत न जाता ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल. आणि मग त्याची चाल पुढे जाऊन बोधातून, वेदातून पुढे अनुसरण आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकते. तर परमेश्वराला अनंत जीवाला प्राप्तीला न्यायचं आहे. सकळ जीवाचं परमेश्वर चिंतन करता, सर्व जीवांसाठी सृष्टी निर्माण करून सर्वांसाठीच परमेश्वर क्रीडलेले आहे, सर्वांसाठीच या लीळा परमेश्वराने केलेल्या आहे. परंतु त्या जीवाची जी अवस्था असेल त्या अवस्थेनुसार देवाला त्यांना द्यायचं. एकाच वेळेस सर्वांना बोध देऊ शकत नाही परमेश्वर. आणि म्हणून अप्रत्यक्षरित्या हे देवतेचं जे अधिष्ठान आहे, देवता ह्या परमेश्वराच्या शक्तीच आहे. शक्तीद्वारे परमेश्वराचं हे जीव उद्धारण्याचं कार्य, जीव उद्धारण्याचं जे त्यांनी व्यसन स्वीकारलेलं आहे तेच करत असतात. आणि प्रत्येक देवतेला हे जीव उद्धारण्याच्या व्यसनालाच, जीव उद्धारण्याच्या कार्यालाच लावलेला आहे. हा एक सिस्टमचा भाग आहे. परमेश्वराने सृष्टी जीवासाठी निर्माण केली. ही सृष्टी चालवण्यासाठी देवतेला कामाला लावलं, कार्याला लावलं. स्वतः अवतार घेतला. अवतार घेऊन दैवराटीसाठी साऱ्या देवतेची एक शक्ती ओळखणी मायेच्या माध्यमातून दैवराटीला लावली. कर्मराटीसाठी साऱ्या देवता कार्यरत आहे. जे जीवानी जे अर्जन केलेले ते सुखदुःख देवता त्यांना देत असतात. हा एक सिस्टमचा भाग आहे. हा खूप मोठा भाग आहे. समजून जर घेतला, यथार्थपणे लक्षात आपल्या जर आला तर ते आपल्याला लक्षात येईल. म्हणून देवानी एकाच वेळेस कितीतरी गोष्टी केलेल्या आहे. तिथले जे जीव आहे की ज्यांना बोध नाही, जाणीव नाही, त्यांना अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे, आनंद द्यायचा आहे, आनंदाला न्यायचं आहे. आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचा दोष घडणार नाही, त्या दोषातून ते नरकाला जाणार नाही याची काळजी पण घ्यायची आहे. ही समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे. अर्थात परमेश्वराने असं केलं, मग आपणही करावं का? आपण जीव आहोत म्हणून आपण जायचंच नाही आहे. गेलो जर एखाद्या मंदिरामध्ये, 1000 लोक आपल्याबरोबर आहे, 2 लोक आहे, 4 लोक आहे, 10 लोक आहे, किंवा एखादा कार्यक्रम आहे हजारो लोकांचा, तिथं आपण गेलो आणि काही न करता खुर्चीवर बसलो किंवा खाली बसलो तर लोक 1-2 का होईना जे अज्ञान आहे तिथं भकन करतीलच. अरे ही इथं येऊन मंदिरात आले नाही, आल्यानंतर हात जोडले नाही, पाया पडले नाही देवतेला. तत्त्वज्ञान ज्यांना माहीत नाही, जाणीव नाही, आणि ज्यांना माहीत असेल परंतु बोध नाही, ते सुद्धा भकन करणारच आहे. म्हणून देवतेच्या ठिकाणी आपण जातच नाही. गेल्यानंतर समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था जर पाळली आणि त्यातून मोठा विकल्प होऊ शकतो, आणि त्या विकल्पातूनच आपण परमेश्वराच्या या भक्तीतून जाऊन घोर नरकामध्ये पडू शकतो. म्हणून देवतेच्या मंदिरात आपण जात नाही, बघायलाही जाऊ नये. कारण संग्रह पाळण्याच्या उद्देशातून नामधारक, वासनिक ते आपल्याकडे येतात, मग आपण त्यांच्याबरोबर जायला काय हरकत आहे असे प्रश्न विचारतात. परंतु न जाण्याच्या पाठीमागचं कारण आणि गेल्यानंतरचं नुकसान जर आपण विचार जर केला तर मात्र जाऊच नाही. त्यानंतर होणारी जी घटना आहे बाकीची, त्यातूनही दोष लागेल. पण परमेश्वराने या ज्या लीळा केलेल्या आहे, ह्या लीळेतून चिंतन करून जर आपण समज करून घेतली, जाणून करून घेतली, तर मग आपल्या त्या लक्षात येईल. देवळाच्या गाभाऱ्यात तिथंच मग आडदांडी होती.
देवतेचं न्हाण्याचं पाणी जाण्याची पन्हाळ, त्या पन्हाळ्यावरून खाली असणारा आडवा पाषाण, त्यावर सर्वज्ञ उभे राहिले. आणि मगाशी उपाध्यायांकडून देवानी विडा मागितला होता आणि देव म्हणता, हे काय विडा द्या, तुम्ही देव विडा द्या. आणि त्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये एक शंका होती, एक चिकित्सा पण होती. ते म्हणतात, जी देवविडा म्हणजे काय, देवविडा म्हणजे काय. सर्वज्ञ म्हणाले, कुणी एक श्रीमंत देवळात जातो म्हटलं, तो चौकात वस्त्र ठेवतो, स्वतः समोर जातो, देवतेला तर्पण करतो, पान सुपाऱ्या सांभाळणाऱ्याकडे विडा मागतो, तो सर्वच चांगलं देतो, स्वच्छ उत्तम पानं, चांगली सुपारी देतो. पण तो म्हणतो, अरे देवविडा दे, हा ठेव. म्हणजे जो श्रीमंत एखादा मनुष्य असतो, तो एखाद्या आपल्या नोकऱ्याला सांगतो की देवाला विडा ठेवायचा दे, तो चांगला देतो. परंतु हा म्हणतो देव विडा दे, हा चांगला कशाला देतो. आणि मग त्यांनी काय केलं, सुकून काळी पडलेली पानं, बारीकशी सुपारी, असा विडा तो देतो आणि तो वाहतो. आणि जो चांगलं आहे ते स्वतः खातो. ही एक प्रवृत्ती आहे म्हटले. देवतेला फसवणूक करतो, वंचकत्व करतो. जर देवतेला त्याला चांगलं देण्याची भावना पण नाही आहे, तर ती देवता त्याला काय देईल आणि ती देवता त्याचा काय विचार करेल, असं परमेश्वर सांगतात. तिथं बरंचसं निरूपण होतं. आपली प्रवृत्ती अशीच आहे. ही जीवाच्या प्रवृत्तीच परमेश्वराने लीळेच्या माध्यमातून सांगितली आहे. आणि ती प्रवृत्ती आपण कशी बदलावी. जे दुसऱ्याला द्यायचं आहे, देवाला असेल, साधुसंतांना असेल, नामधारक वासनिकाला असेल, अन्यथा दुसऱ्या समाजातल्या कोणत्याही घटकाला जे द्यायचं असेल, तर आपण चांगलं द्यावं, चांगलं देण्याची प्रवृत्ती, इच्छा, वासना ठेवावी. अन्यथा दुसऱ्याला द्यायचं म्हटलं की आपण खराब देण्याचा प्रयत्न करतो, स्वतःसाठी चांगलं ठेवतो. असे अनुभव आले. मला काही साधुसंतांनी सांगितलं की आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो भिक्षा मागायला, आणि मग गव्हाचा सीझन होता, गहू काढलेले होते. एका बाईने आम्हाला एक पोतं दिलं, आम्हाला बरं वाटलं. ते 50 किलोचा कट्टा आम्ही गाडीत टाकला, घेऊन आलो आश्रमात. आणि जेव्हा ते खोललं तर त्याच्यामध्ये सारी निम्मी मातीच होती म्हटले. अर्थात ते मातेऱ्याचं पोतं होतं. म्हणजे गहू काढताना जे गहू पडलेले असतात ते त्यांनी भरून आणलेले असतात, ते नंतर पाण्यात टाकून धुवून स्वच्छ करायचे असतात. परंतु त्या बाईने ते मातेऱ्याचं पोतं देवाला दिली. एक प्रवृत्ती असते, साधूंना दिली. आणि मग ते म्हटले, बघा कशी प्रवृत्ती असते. ती प्रवृत्ती जीवाची. देवाच्या सन्निधानात अशी जीव होते. आणि आज तर एक कलियुग आहे. या कलियुगामध्ये हीन युग असल्यामुळं हीन प्रवृत्तीचे लोकांची काही कमतरता नाही, आणि ती दैवराटीसुद्धा आपल्याला दिसते. म्हणून दुसऱ्याला जर द्यायचं असेल तर चांगलं द्यावं. आपल्यासाठी मात्र जे आहे ते ठेवावं, परंतु दुसऱ्याला देण्याची प्रवृत्ती चांगली असावी. देवाने तिथं भरपूर निरूपण केलं. आणि मग सर्वज्ञ देवळाच्या उजव्या बाजूला गमन करतात. उत्तराभिमुख देऊळ असतं, तिच्या दाराच्या चौकटीत श्रीकरानं धरून आतमध्ये अवलोकन केलं देवानी. ओसरीत आसन झालं, बायसांनी श्रीचरणाचं प्रक्षापन केलं. बायसांनी सर्वज्ञांना वस्त्र ओळगवली, गोळा विडा झाला. आणि दुपारचा पूजा अवसर तिथंच मग परमेश्वराचा झाला. सर्वज्ञांनी तिथूनही गमन केलं. पोराकोटाच्या बाहेर टेकाखाली पश्चिमेला काठावर पिंपळाच्या वायव्य बाजूला सावलीत पलीकडे जाऊन एक लिंबाचं झाड होतं, तिथं आसन होतं. सारे लोक आपापल्या ठिकाणी गेलेले होते. पण जो विष्णू भट आहे तो नदीकडून विज्ञानेश्वराच्या देवळात जात होता. आणि जात असताना त्याच्या हातात छोटीशी तांब्याची परात, तुळस, तांब्याची लहान वाटी, त्या वाटीत पाणी, असं साहित्य घेऊन तो पूजेसाठी देवतेच्या ठिकाणी जात होता. त्यांनी सर्वज्ञांना पाहिलं आणि सर्वज्ञांजवळ आले, दंडोत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आणि मग श्रीचरणावरच त्यांनी पाणी शिंपडलं, तुळस वाहिली. सर्वांनी त्याच्या पाठीला श्रीकरानं स्पर्श केला. परमेश्वरांनी त्यांना संबंधदान दिलं. सर्वांनी, बाई ब्राह्मण कसा तापस, जशी ती बाई आहे कशी उन्हाने पाठ करपून गेलेली आहे, 3 प्रहाराच्या वर आत्मतीर्थावर अनुष्ठान करतात म्हटले. मग देवानी बाईसांना सांगितलं की ते कशी साधना करतात, कसे तप करतात. पाठीला स्पर्श करण्याचा उद्देश परमेश्वराचा तो होता. आणि बाईसांनाही आणि आपल्यालाही सांगायचं होतं. तर आत्मतीर्थावर ते अनुष्ठान करतात म्हणजे 3ऱ्या प्रहरी विज्ञानेश्वराला तुळशी वाहतात, मग गावी जातात. 3 ऋतूमध्ये ते ही सर्व जी साधना आहे ते कंटिन्यू करतात. ऊन असो, पाणी असो, पाऊस असो, थंडी असो, जसा काही तो योगी पुरुष आहे म्हटले. यावर सर्वज्ञांनी मुक्ताबाईच्या वैराग्याची गोष्ट पण सांगितली. आम्हाला एक
मुक्ताबाई नावाची वैरागी भेटली होती म्हटले सालबर्डीमध्ये. कितीतरी वर्ष तिनं तिथं तप केलं होतं. तिचे नख कसे मोठे झाले होते, केस कसे वाढले होते, तिला कपडे घालण्याची आवश्यकता नव्हती, त्या केसांनी तिचं अंग कसं झाकलं होतं, हे सर्व मुक्ताबाईच्या संदर्भात देवाला ती आठवण आली. आणि देवाने तिथं ती सांगितल्यानंतर विष्णू भट्टांनी सर्वांना विचारले, जी गोसावींचं आगमन कधी झालं म्हटले. सर्वजण आम्ही आत्ताच आलो म्हटले. आणि मग विष्णू भट्ट म्हणतात, विनंती करतात, जी सर्वांना सांगण्यासाठी आम्ही जाऊ का? त्या पद्धतीनं गोसावींचं आगमन कधी झालं त्यांना माहीत नाही म्हटले, म्हणून मी सर्व गावातल्या महाजनांना जाऊन सांगतो. सर्वांनी मान्य केलं. ते तसेच निघाले बळेग्रामला. बळेग्रामचे ते असल्यामुळं बळेग्रामचे महाजन, गावात प्रतिष्ठित मान्यवर लोक महालक्ष्मीच्या देवळात बसले होते. तेव्हा ते विष्णू भट्ट म्हणाले, अहो अहो काय बसता इथं म्हटले, उठा उठा, गोसावींनी आगमन केलेलं आहे. ते म्हणाले, ते कोणत्या ठिकाणी आहे म्हणले. विष्णू भट्ट म्हणजे विज्ञानेश्वराच्या निंबाखाली बसलेले आहे. आता हे जवळजवळच गावं आहे. मगाशी जे लोक आलेले होते ते आपेगावचे होते, विष्णू भट्ट हे बळेग्रामचे आहे. ते दररोज इथं यायचे म्हणून देवाला त्यांनी पाहिलं. आणि आता आपल्या गावात जाऊन बळेग्रामला त्यांनी सर्वांना महाजनांना निरोप दिलेला आहे. आणि मग देवाच्या भेटीची तयारी ते करतात. गावात घरोघरी सडा, रांगोळ्या, चौक भरल्या जातात, गुड्या उभारल्या जातात. सर्वांच्या स्वागतासाठी तोरण, मखरं बनवण्यासाठी, ठिकठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात, मखरं बांधण्यासाठी सर्व लोक एकत्र येऊन सर्वांनी देवाच्या आगमनाची आणि स्वागताची तयारी केलेली आहे. आणि ते सर्व घेऊन देवाच्या समोर जातात. ढोल, सनई, मोठे टाळ, झांज, घुंगरांचे गुच्छ अशा वाद्यांच्या गजरात नगर शृंगारून मोठा महोत्सव केला. त्याच्याजवळ ते होते, ते सर्वज्ञांनी भेट देण्यासाठी मग सोबत घेतलं आणि देवाकडे येतात. दर्शनासाठी आपेगावला निघाले. सर्व आले, दंडोत घातला, श्रीचरण मस्तक टेकवलं. जे त्याच्याजवळ जे आहे ते देवाला दिलं. आणि देवाने सुद्धा त्यांची स्वतंत्रपणे प्रत्येकाची विचारपूस केली. जे अगोदरचे ओळखीचे होते त्यांना त्यांच्या पद्धतीनं, जे बिगर ओळखीचे होते पहिल्यांदाच आलेले त्यांना त्यांच्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं परमेश्वरांनी सर्वांची चौकशी केली. आणि मग ते तिथून बळेग्रामला गमन करतात. सत्यादेवीचं जे मंदिर आहे ते सर्व लोक देवाला विनंती करतात की देवा तुम्ही बळेग्रामला चालावं, तिथं चांगला मठ आहे, गोसावींनी गमन करावं. आणि देवसुद्धा उपाध्यांकडे पाहतात. उपाध्या म्हणतात, हो जे ते म्हणताय तर जावं, चालावं. आणि मग देव त्यांच्या विनंतीचा स्वीकार करतात. बळेग्रामला ते गमन करतात. सोबत भक्तजन, महाजन, उपाध्य हे सर्वच असतात. उपाध्यांच्या खांद्यावर श्रीकर देवाने ठेवलेला आहे. भक्तजन श्रीमूर्तीच्या वस्त्राचा चांदवा धरलेला आहे, वरती छत्र धरले. अशा प्रकारे सर्वज्ञांनी बळेग्रामला वाजत गाजत गमन केलेलं आहे. मठाच्या ओसरीत उजव्या बाजूला देवाचं आसन झालेलं आहे. अर्थात ही एक संस्कार आहे, आवड आहे. ते जे ब्राह्मण आहे त्यांना संस्कार आहे, आवड आहे. ते देवाला बघतात, महाजनांना सांगतात आणि देवाची स्वागत त्याची तयारी करायला लावतात. आणि देवाला वाजत गाजत आपल्या गावात घेऊन जातात विनंती करून. आणि त्याच माध्यमातून ह्या जीवाची, अयोग्य जीवाला योग्य करून परमेश्वर ज्ञानाला, प्रेमाला पात्र करणार आहे. आणि नंतर देवाचं आता तिथंच गमन केल्यानंतर वस्ती होते. अर्थात आपण धार्मिकता करतो त्याच्या पाठीमागे संस्कार असला पाहिजे, आवडी असली पाहिजे आणि चिकित्सा ही अत्यंत महत्त्वाची असली पाहिजे. ज्या लीळा आपण ऐकतोय, समजतोय, ऐकून घेतोय, वाचतोय, त्यातून परमेश्वराने दिलेली जी समज आहे ती समज मात्र आपल्या जीवनात जर उतरवली तरच आपल्याला परमेश्वर भेटेल. अन्यथा आपण ऐकतोय, बोलतोय, वाचतोय, परंतु त्यातून आपण काय घ्यायचं हे जर आपल्याला नाही समजलं तर त्या वाचण्याला, त्या ऐकण्याला, त्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, या अनंत लीळेमधून जो आपल्याला समज, बोध, जाणीव करून दिली, ती बोध, जाणीव, समज आपल्या जीवनात आपण उतरवली तरच आपल्याला परमेश्वर नक्की भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.